छत्रपती शिवाजी महाराज की। या राज्यामध्ये, या देशामध्ये, या अखंड हिंदुस्थानामध्ये ज्या आई बहिणीची इज्जत वाटायचे, आपल्या समाजामध्ये अनेक लोकांनी या ठिकाणी राज केले। राज करत असताना आपल्या अनेक हिंदू देवतांचे मंदिरं तोडली, अनेक लोकांना छीन पद्धतीने वागणूक दिलं। हा महाराष्ट्र नव्हे, हा अखंड हिंदुस्थान 750 वर्ष ज्याच्या पारतंत्र्यामध्ये गुलाम राहिला आणि गुलाम असताना अनेक राज्य या देशाला मिळाले। या देशामध्ये होणारा अत्याचार हा कितपत सहन करावा असा प्रत्येकाला विचार पडला होता। अनेक लोकांनी मौलाना कंटाळून आपली प्राण सोडले। एवढंच नव्हे तर अनेक लोकांना धर्म परिवर्तनासाठी प्रवृत्त केले। हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिजाऊ साहेबांच्या पोटी एक असा शूरवीर जन्मला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी याच शिवनेरी गडावरती, याच पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। अनेक लोक विचार करत होते आपण कधी गुलामातून मुक्त होतो। ज्या आईने आपल्या मुलाला संस्कार दिले, रामायण सांगितलं, महाभारत सांगितलं, त्यानं सांगितलं रामायण कशामुळे घडलं, महाभारत कशामुळे घडलं, हे छत्रपती शिवाजी महाराज आपण सगळे ऐकून घेत होते। आणि तो दिवस उजाडला। वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन, हातामध्ये भवानी तलवार घेऊन या देशामध्ये होणारा जो अत्याचार आहे, तो अत्याचार संपवण्याचा ज्यांनी निश्चय केला असेल, हा छत्रपती शिवाजी महाराज। या देशामध्ये, या राज्यामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, हे आपलं भाग्य म्हणावं लागेल। या मातीमध्ये आपण जन्म घेतलो आणि छत्रपती शिवाजी महाराज हा नुसतं एका राज्यापुरते मर्यादित नाही। छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, या देशामधला प्रत्येक हिंदू अभिमानाने जगला पाहिजे। हा देश गुलामगिरीतून मुक्त झाला पाहिजे। हा देश सर्वांना घेऊन हा जाणारा, हा हिंदवी स्वराज घडावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये रयतेचं राज आणलं। खरं तर मित्रांनो, एक अशी वेळ होती, दोन नवरा बायको अतिशय सुखाने फिरण्यासाठी जात होते। फिरत असताना एक अशी घटना घडली की दुर्दैवी म्हणायला लागेल, त्या नवऱ्याचा अक्षर झाला आणि ती बाई आणि ती लेकरू खाली पडली। पडत असताना बाई कसं तरी उठली, आपल्या नवऱ्याकडे बघितली। नवरा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला होता आणि ती बाई त्याच्या मुलाकडे बघितली। मुलगाचा हातपाय चालू होता। त्या बाईला प्रश्न पडला, आता नवऱ्याला वाचवायची मुलाला। तडफड करून नवऱ्याकडे गेली, लोकांनी सांगितलं, त्याचा दुर्दैवी निधन झालं। त्यानंतर ती बाई मुलाकडे बघितली आणि मुलाला बघून रडू लागली। सर्व लोक एकत्र जमले, त्या बाईला, त्या मुलाला दवाखान्यात घेऊन गेले आणि डॉक्टरांनी सांगितलं की हा मुलगा 14 वर्षाचा झाला तरी त्याच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे तो काय आता पुढे बोलू शकणार नाही। त्या माईला वाटायचं नवरा तरी गेला, मुलगाला बोलता येईना, आता करायचे काय। आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर असेल तेवढी संपत्ती गेले तरी चालेल, पण माझा मुलगा वाचला पाहिजे। डॉक्टरांनी प्रयत्न केले पण मुलाला बोलता आलं नाही। दुसऱ्यांनी सल्ला दिला की त्याला सांगितलं की त्या मुलाला कुठल्या तरी देवाकडे जा, तांत्रिक जो बघतो त्याच्याकडे जावा। त्याच्याकडे अतोनात प्रयत्न केलं तरी पण तो बरा होत नव्हता। त्या आईला चिंता पडला। आई घाबरत होती की मुलगा मोठा होत होता पण त्याला बोलता येत नाहीये। पण असंच आपण जसं जमलोय तसं 19 फेब्रुवारी होती आणि त्या आईला मनामध्ये सहज प्रश्न पडला, अरे सगळे देवावरती विश्वास नाहीये, डॉक्टरवरती विश्वास नाहीये, तांत्रिकवरती विश्वास नाहीये, आता जायचं कुठं। त्या आईकडे शेवटचा पर्याय होता, माझ्या राजाचा जयंती होता आणि माझ्या राजाच्या जयंतीला एकदा त्या मुलाला तरी घेऊन जावं असं आईच्या मनामध्ये वाटली। आणि त्या आई त्या मुलाला काही गडबडमध्ये तयार केली आणि राजाच्या जयंतीला पाठवून दिली। आणि ज्या डॉक्टरवरती विश्वास नव्हता, ज्या देवावरती विश्वास नव्हता, ज्या तांत्रिकवरती विश्वास नव्हता, पण तो
मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जय जयकार चालू होता आणि त्या मुलाच्या साईडला ती आई उभी होती. त्याच्या सर्वजण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणले. छत्रपती शिवाजी महाराज की. त्याच पद्धतीनं तिथं मावळे ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणले आणि त्या मुलाच्या तोंडातून पहिला आवाज आला छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्या आईला वाटलं आणि देव झालं, दर्शन झालं, माती झालं, सगळं झालं. माझ्या मुलाला बोलता येत नव्हतं पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर माझा मुलगा बोलू शकतो. माझा मुलगा या जगात पुन्हा एकदा आपल्या शब्दाने तो विचार मांडू शकतो. ही ताकद आणि फक्त माझ्या राजामध्ये. हा माझा राजा आहे. हा देश संकटात असताना, हा देश गुलामगिरीत असताना ज्याची हिंमत होत होती 750 वर्ष अनेक लोकांनी या माझ्या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थानामध्ये राज केलं. पण माझ्या राजांना फक्त 50 वर्ष भेटले आणि त्या 50 वर्षामध्ये मौलाना सोळंकी पळू केलंच केलं. पण हिंदवी स्वराज्याची स्थापन करणारा हा माझा अखंड हिंदुस्थान, ज्याला अटके पार मराठी म्हणलं जातं, तर आजही पाकिस्तानामध्ये आहे. तिथून सुरुवात झालेली माझा राजाचा प्रवास शेवट रायगडावरती झाला. हा माझा राजा आहे. कारण आज आपण अनेक वेळा विचार करतोय की छत्रपती शिवाजी महाराज हा एका दिवसापुरता नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या युवकांनी हा 365 दिवस केला पाहिजे. या जगामध्ये, या देशामध्ये आपण जर विचार केला, सगळ्यात जास्त छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारके पुतळे कुठं असेल तर तो उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि 2 नंबरला आपलं राज्य लागतं. ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला त्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये 2 नंबर लागतो आणि उत्तर प्रदेशमध्ये हा 1 नंबरचा आहे. खरं तर मला कळत नाही की आपल्या लोकांना काय झालंय. एकाला मी काल सहज विचारलं, बाबा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करायची का? तो म्हणला, अरे आता आपल्याकडे टाइम नाहीये, वेळ नाहीये. विचार करा, 450 वर्षापूर्वी माझा राजा म्हणला असता हिंदवी स्वराज्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये, आज आपण तुम्ही आम्ही या ठिकाणी उभं राहिलो नसतो, तुम्ही आम्ही या ठिकाणी बोललो नसतो, आपण कुणाच्या तरी आज गुलाम झालो असतो. हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार मानावं लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केलेला जो तो शक्ती होता. आज अनेक मुघल आदिलशाही यांच्या सत्ता विरुद्ध लढाई करणारा अखंड हिंदुस्थानातला हा माझा एकमेव राजा होता आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण अनेक वेळा विचार करतो की आपण विचार कोणाचा घेऊन चालायचे या जगामध्ये, या देशामध्ये. तर माझ्या नवयुवकांना, नव तरुणांना, माझ्या भारताच्या भविष्यानं, माझ्या महाराष्ट्राच्या उद्याच्या उगवत्या सूर्याला सांगायचं आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येक जण ऐकला पाहिजे, वाचला पाहिजे. कारण माझ्या राजाच्या विचारामध्ये इतकं मोठं शक्ती आहे की या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा प्रत्येक युवा हा या देशामध्ये राज करू शकतो. इतकी ताकद माझ्या छत्रपती शिवाजी महाराज मध्ये. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा गनिमी कावा असेल तर आपण गोरीला युद्ध तंत्र म्हणलं जातो. छत्रपती शिवाजी महाराज शिस्तबद्ध आणि त्यांचा सक्षम असे प्रशासन होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांविषयी आपलं व्यक्त मांडलेलं आहे. शेतकरी कसा असला पाहिजे, शेतकरी कसा जगला पाहिजे आणि ते ज्याच्याकडे सिद्धाला जायचे त्यांच्या मावळ्याने ते सांगायचे. काही झालं तरी माझ्या शेतकऱ्याच्या देठाला देखील धक्का लागू नये अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या प्रत्येक मावळ्याला सूचना द्यायचे. त्या पद्धतीने सुटेची स्वारी असेल, त्यांचा आग्राहून सुटका असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी रायगड या किल्ल्यावरती शपथ घेतली. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केली होती. अष्टप्रधान मंडळ म्हणजे 8 असे त्यांनी सूत्री या जगामध्ये त्यावेळेस आली होती. सगळ्यात पहिला येतो की पेशवा म्हणजे कोण? आत्ताचा जो पंतप्रधान आहे त्यावेळेस त्याला पेशवा म्हणायचे. त्यानंतर अमात्य म्हणजे कोण? आत्ताचा अर्थमंत्री. सचिव असेल त्याला सुमंत परराष्ट्र मंत्री असेल, सेनापती, न्यायाधीश, पुजारी, धर्मधान असे अनेक
विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी मांडले आणि सगळ्यात अतिशय चांगलं असेल शौर्य धैर्य आणि दूरदृष्टीचे प्रतीक म्हणून आपण ज्यांना मानला जातो तो माझा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या देशामध्ये या जगामध्ये जगावं कसं हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलंय. म्हणून माझ्या युवकांनो माझ्या नऊ तरुणांनो येणाऱ्या काळामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चालाल अशी अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझ्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोषवाक्य म्हणायचं आहे. गजपती भूपती अष्टप्रधान मंडळ हिंदुस्तान दैवत राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी प्राण प्रताप पुरंदर हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज